हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बनवणार आहे इन्स्टंट ढोकळा। सर्वप्रथम आपण गॅस पेटवू आणि त्याच्यावर कुकर ठेवू। कुकरमध्ये एक जाळी आणि एक ग्लास पाणी घालून कुकरमध्ये डबा ठेवा। माझ्याकडे कुकरची जाळी नसल्यामुळे मी डबा ठेवत आहे, तर तुमच्याकडे जाळी असेल तर तुम्ही जाळी ठेवा। आणि कुकरच्या झाकणाला शिटी आणि रबल काढून ठेवून झाकण कुकरला लावू आणि एक उकळी पाण्याला बॅटर बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप बेसन, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, 2 चमचे साखर, 1 चमचा तेल आणि 1 चमचा लिंबाचा रस, अर्धा ग्लास पाणी घालून मिक्सरला 5 मिनिटं फिरवून घे। मिक्सरला फिरवलेले बॅटर एका भांड्यात काढून घेऊ। आता ज्या भांड्यात आपण ढोकळा बनवणार आहे त्या भांड्याला तेलाने ग्रीस करून घेऊ। तर बनवलेल्या बॅटरमध्ये 1 पॅकेट इनोचं घालून एकसारखे डबल होईपर्यंत बॅटर हलवत राहणे। वेळ न घालवता तेल लावलेल्या भांड्यामध्ये लगेच ते बॅटर ओतून घेऊन कुकरला आपण 20 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवणे। फोडणीसाठी आता आपण तयारी करूया। तर फोडणीसाठी पॅन ठेवून आपण 2 चमचे तेल, त्यात मोहरी, कढीपत्ता, मिरची, 2 चमचे साखर, लिंबाचा रस आणि अर्धा ग्लास पाणी घालून त्याला उकळी द्यावी। 20 मिनिटं झाली आहे, तर आपण सुरी घेऊन लगेचच चेक करूया बॅटरमध्ये सुरी टाकली आहे आणि ती बॅटर चिपकले नाही सुरीला, तर त्याचा अर्थ झाला आहे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। तर बॅटर बाहेर काढून थंड करायला ठेवूया। त्या प्लेटमध्ये थंड झालेला ढोकळा काढून घेऊ आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याचे पीसेस करून घेऊ। पीसेस केले फोडणी तयार झालेली ती त्याच्यावर घालून घेऊया आणि सजावटीसाठी कोथिंबीर घालूया। तयार झाला आहे आपला जाळीदार सॉफ्ट ढोकळा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।